हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनलवरती। मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते। आज मी घेऊन आले तुमच्यासाठी एक छोटंसं व्लॉग व्हिडिओ की त्यामध्ये शेअर करणार आहे की आज दिवसभरामध्ये आपण काय काय कामे केलेली आहेत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ कुठेही स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमार्फत छोट्या छोट्या टिप्स व ट्रिक्स मिळत राहतील। तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर आज बघा हा ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे, पूर्ण स्टिच करून झालेला आहे आणि त्यानंतर त्याचं म्हटलं शूट करून घ्यावं आणि म्हणून तो शूटसाठी मी इथे ठेवलेला होता वरती। तर शॉर्ट्सचा व्हिडिओ मी याचा टाकलेला आहे आणि लॉंग डिटेलमध्ये व्हिडिओही आपला टाकलेला आहे चॅनेलवरती, जाऊन तुम्ही नक्की बघा। तर हा स्टायलिश नेक डिझाईन मी कशा पद्धतीने तयार केलेला आहे आणि खूप सुंदर असा हा ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे। ही जी बॅक साईड आहे ती त्या कस्टमरनेच मला सजेस्ट केलं होतं की या पद्धतीचा मला नेक हवा आहे। तर मग तिने मला सांगितलेलं की मला या पद्धतीचा नेक हवा आहे, त्या पद्धतीचा आपण तयार केलेला आहे। तो खूपच सुंदर आणि फिनिशिंग सहित हा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे। ह्याचं शूट मी करून घेतलेलं आहे। शॉर्ट्समध्येही आपला हा व्हिडिओ गेलेला आहे आणि लॉंग व्हिडिओमध्येही पूर्ण डिटेलमध्ये ह्याचा बॅकनेक कशा पद्धतीने तयार केलेला आहे, बॅकनेकची मापे कशी घेतली आहेत आणि कशा पद्धतीने स्टिच केले आहे याचा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ अमिताज फॅशन या चॅनलवरती आहे, नक्की जाऊन बघा। आणि बघू शकता ब्लाऊज किती सुंदर आहे। ब्लाऊजला पुढच्या बाजूला प्रिन्सेस कट आहे आणि बॅकला बोटनेक आहे, शिवाय डिझाईनचा नेकही आहे आणि पूर्ण ब्लाऊज हा 40 साईजचा आहे आणि बॅकनेकला आपल्याला इथे नॉडही मी लावलेले आहे आणि सुंदर अशी लटकनही तयार केलेले आहे आणि स्लीवलेसलाही डिझाईन आहे। स्लीवलेसला पफ स्लीवलेस केलेले आहेत आणि इथे जे आपल्याला स्लीवलेसला शो बटन्स लावायचे आहेत ते तेवढेच राहिलेले आहेत। बाकी हुक लूक वगैरे सगळं या ब्लाऊजचं रेडी करून झालेलं आहे। खूप सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे। बॅक नेकला मी पॅचवर्क केलेला आहे आणि पॅचवर्क करून शिवाय त्याला पायपिंगही लावलेली आहे, जी आपली नॉड पायपिंग असते त्या पायपिंगचा वापर करून हा गळा पूर्ण तयार केलेला आहे। तर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा आणि असे खूप छान छान प्रकारचे ब्लाऊज डिझाईन्स आपल्या व्हिडिओ चॅनेलवर येत असतात। तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटनही दाबा आणि व्हिडिओ बघत चला। तर इथे बघा आता हा ब्लाऊज स्टिच करून झाला। बराच वेळ माझं ह्या ब्लाऊजमध्ये स्टिच करण्यात गेलं कारण बरंचसं वर्क होतं, शिवाय अस्तरचा ब्लाऊज होता, 40 साईजचा ब्लाऊज होता, साईजही बरीच मोठी होती, बाहीही याची मोठ्या होत्या, 9 इंचाच्या बाह्या होत्या आणि पूर्ण स्लीव्सला डिझाईन होती, बॅकला डिझाईन होती, फ्रंटलाही डिझाईन होती। फ्रंटलाही आपण प्रिन्सेस कट शिवलेला आहे आणि पंचकोनी गळा शिवलेला आहे फ्रंटला। तर अशा पद्धतीने असे जर ब्लाऊज असतील तर यामध्ये बराचसा वेळ आपला कटिंगमध्ये आणि स्टिचिंगमध्येही जातो। तर हा ब्लाऊज पूर्ण शिवून झाल्यानंतर मला याच्या साड्या होत्या त्या फॉल वेडिंग करायच्या होत्या आणि ही जी साडी आहे ती त्याच ब्लाऊजवरची साडी आहे। खूप सुंदर अशी साडी आहे आणि ह्या ज्या बाकीच्या साड्या आहेत त्या इतक्या सॉफ्ट साड्या होत्या ना, खूप सुंदर साड्या होत्या, मला खूप आवडल्या आणि मटेरियल त्याचं खूप सुंदर होतं, मटेरियल खूप सुंदर होतं, साड्यांचे कलरही डिसेंट वाटत होते। तर अशा या आपल्या बऱ्याचशा साड्या होत्या, ते फॉल बेडिंग करायच्या राहिलेल्या होत्या। तर म्हटलं चला आज हे काम करून घेऊ, कारण ती जी साडी होती मला ती साडी आणि ब्लाऊज मला द्यायचं होतं। ब्लाऊज तर आपला रेडी करून झालेला होता, साडीला मला फॉल बेडिंग करायची होती। तर त्या साडीबरोबरच या ज्या बाकीच्या साड्या होत्या 4 ते 5 साड्या, 5 ते 6 साड्या होत्या, त्या मी सगळ्यात फॉल बेडिंग करून घेतलेल्या आहेत इथे। तर फॉल बेडिंग करायचं म्हटलं का आपल्या मशीनची सेटिंग चेंज करावी लागते पहिले आणि त्यानंतर मग पुढचं काम असतं। तर यासाठी मग जेव्हा पण माझ्याकडे फॉल बेडिंगच्या साड्या साधारण 7 ते 8 साड्या जमतील त्या पद्धतीने मी त्या मग फॉल बेडिंग करत असते। म्हणजे कसं सेटिंग चेंज केली की एकाच वेळी मग त्या साड्या करून घेते। तर आता इथे साड्या करायच्या म्हटलं
का त्यातले ब्लाऊज पीस काढायचे होते मला, तर 1-2 साड्यांमधले ब्लाऊज पीस तर काढायचेच नव्हते, कारण ते तसेच ठेवायचे होते. ते ज्या कस्टमरचे होते त्यांना त्या साड्यांमधले ब्लाऊज काढायचे नव्हते, तसेच ठेवायचे होते, म्हणून मग ते काढले नाही. आणि त्याचे जे फॉल होते ते मी घ्यायला विसरली होती. असं ते परत एकदा उठावं लागलं मशीनवरून, ते फॉल घेऊन आले आणि मग ते पूर्ण साड्यांना फॉल मी इथे लावून घेतलेला आहे. तर आज दिवसभरात माझा तो एक ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे आणि ह्या ज्या साड्या होत्या त्या मी सगळ्या फॉल बेडिंग करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मग त्या पूर्ण साड्यांना हातशिलाई करून घेतलेली आहे. तर यामध्ये जी एक साडी होती तिचा फॉल माझ्याकडून आणायचा राहिला, मग ती साडी शेवटी मला तशीच ठेवून द्यावी लागली आणि मग त्या साडीला जेव्हा फॉल आले तेव्हा ती मी साडी करून टाकली. तर ह्या ज्या साड्या होत्या 6 साड्या होत्या, त्यातल्या 5 साड्या करून झालेल्या आहेत आणि 5ही साड्यांना हातशिलाई लगेच करून घेतली. म्हणजे आज दिवसभरामध्ये एक तो ब्लाऊज शिवून झाला आणि या 5 साड्या माझ्या पूर्ण हातशिलाई करून वगैरे झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आज दिवसभरामध्ये माझं एवढंच काम करून झालेलं आहे आणि त्यामध्येही दुपारनंतर मी हे कामाला सुरुवात केली होती. जवळजवळ 12-12:30च्या नंतर ब्लाऊज स्टिच करायला घेतला आणि तो ब्लाऊजमध्येच माझा बराचसा वेळ गेला. जवळजवळ 2 तास त्या ब्लाऊजमध्ये गेले आणि ब्लाऊज शिवून झाल्यानंतर दुपारीची जेवणं वगैरे उरकून घेतली. दुपारची आपली कामं असतात थोडीफार, ती उरकून घेतली आणि त्यानंतर मग साड्या करत बसली होती. तर साड्या करता करता जवळजवळ संध्याकाळचे 6-6:30 इथे झाले होते आणि पूर्ण साड्या करूनच घेतल्या. कारण ही जी साडी आहे ती मला द्यायची होती. मग म्हटलं का बाकीच्या साड्याही कशाला ठेवा, त्याही आता पसारा काढलाच आहे, तर मग त्याही साड्या मी स्टिच करून घेतल्या. तर अशा पद्धतीने आज दिवसभरामध्ये एक ब्लाऊज स्टिच करून झाला आणि 5 साड्या माझ्या फॉल बेडिंग करून झालेल्या आहेत आणि नंतर संध्याकाळचं स्वयंपाक वगैरे उरकून मी 3 ते 4 ब्लाऊज कटिंग करून ठेवले आहेत की ज्याचं स्टिचिंग मला आज करून घ्यायचं आहे, म्हणजेच उद्या करायचं आहे. तर उद्या त्या ब्लाऊजचं मी स्टिचिंग तुमच्याबरोबर शेअर करेल. तर त्यातले बरेचसे साधे ब्लाऊज आहेत जे डेली यूजसाठी आपण वापरतो. तर त्याची साईज खूप मोठी आहे. 44 इंचाचं कटोरीचे ब्लाऊज आहेत ते. तर मग त्याची कटिंग मी तुमच्याबरोबर शेअर करेल. तर चला, आजचा व्हिडिओ हा एवढाच. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ आवडत असल्याचा असं लाईक करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा. आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.